नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तुळजापूर रस्ता आहे, कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला जाणारा हा रोड आहे आणि या नवरात्रामध्ये हजारो नंतर लाखोच्या संख्येने भाविक भक्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असतात आणि तिच्याकडे आपलं साकडं सांगत असतात किंवा तिला मागणं मागत असतात. आणि संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई ही सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण करत असते. आणि याच रोडवरून काही भाविक भक्त तुळजापूरला जात आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. नाव सांगा. कुठलं गाव तुमचं? किती वर्षापासून जातं तुझं? 10 वर्ष झाली. बरं, आता काय गावाकडे पाऊस पाणी पडलाय का? लय पडलंय पाणी, नदीला उतर नाही आमच्या, लय लुसकाना झाल्या. काय काय नुकसान झालं सांगा बरं. कांदा गेलं वाहून, साहेबीने बुजल्या मातीत साऱ्या. आता अंबाबाईला तुम्ही काय मागणं म्हणताल सांगा बरं. मागणं काय मागावं आता, आमची इच्छा आम्ही चालू, आता काय मागावं अंबाबाईला? अंबाबाईला म्हणताला का नाही शेतकऱ्याचं नुकसान झालंय बाई काहीतरी बघ आमच्याकडे म्हणताल का नाही? म्हणते की मग अंबाबाईला म्हणते आमचं नुकसान झालं काहीतरी बघा आमच्याकडं. मला वाटायला तुमचं नुकसान झालं नाही काय काय मागून काय देऊ म्हणलं असं जमतंय काय? ज्या माणसाचं नुकसान झालं ती म्हणतंय आई भवानी शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्याकडे आई भवानी एवढी चरणी विनंती की शेतकरी जगला पाहिजे. बरोबर. जगायची पण मी शिकलेली नाही. बरोबर. तुमचं नाव काय? अश्विनी शिंदे. तुळजापूरला तुम्ही किती वर्षापासून जाताय? आता 3रं वर्ष माझं. बरं, काय वाटतंय अंबाबाईच्या मंदिरात गेल्यावर किंवा गाभाऱ्यामध्ये गेल्यावर आई भवानी तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करते का? हो करते की. मनापासून हाक मारत आई ऐकते. बरं, ऐकते का? बरोबर आहे. मग आता सध्या मला सांगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस किती पडलाय? भरपूर पडलाय. बऱ्याच शेतकरी नुकसान झालंय. दुष्काळ जाहीर करावा सरकारने एवढं. अजून काय मागणी सरकारकडून तुमची? सरकारने फक्त शेतकऱ्याकडे जरा थोडंसं लक्ष द्यावा. बळीराजा जगला पाहिजे. बरोबर. म्हणजे तो जागला तर संपूर्ण महाराष्ट्राला देशाला जगेल. बरोबर आहे. अजून काय म्हणता येईल किंवा अंबाबाईच्या चरणी गेल्यानंतर तुमची काय मनोकामना इच्छा पूर्ण करते का नाही? तर मनोकामना आई भवानी पूर्ण करते का नाही? हो करते. आता तुम्ही कधी निघाला तुम्ही तुळजापूर आणि कधी पोहोचता तिकडे? सकाळी 8 वाजता निघाली घरी. बरं, आता इकडे किती वाजता पोहोचता तुम्ही तुळजापूर? सकाळी 7 वाजता पण पोहोचते. सकाळी रात्रभर पण चालावं लागते. बरं, वाटेने काय चहा पाणी नाश्ता? लक्ष्मी बापू हौसरे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी काय, आता ही तुळजापूरला पाऊस भरपूर पडलाय, पुन्हा आमच्या पपईचे नुकसान झाले, सगळं पाणी गेले, पपई सगळी खाली बसली. बरं, काय पंचनामा झाले असतील की मग? हो झाले की. हो झाले, पंचनामा झाले. अंबाबाईकडे चालत चाललाय, काय मागणं मागताय अंबाबाईला? मागणं काय आता, देवाने आपलं चांगलं करावं, देवाने आपलं सगळं शेतकऱ्याचं माफ करावं. बरोबर बरोबर. आणि कर्ज माफ करावं आपलं, आणि बळीराजाला वीज द्यावं. बरोबर. म्हणजे गरीब त्या बळीराजाला एक खंबीर साथ दिली पाहिजे सरकारने. बळीराजाला खंबीर साथ दिली पाहिजे तुम्ही. गाव कुठलं तुमचं? आमचं कंडारी. बरं. किती वर्ष पण जाता तुळजापूरला? आम्ही आता 7 वर्ष झालं माझं. बरं. म्हणजे चालत जात आहे? हो चालत जाते. तुमच्या गावापासून तुळजापूर जायला किती दिवस लागतात तरी? 2 दिवस. 2 दिवस लागते का? म्हणजे 2 दिवसाचा प्रवास तुमचा चालत असतो नाही? हो चालत जातो. बरं. या मग. नमस्कार. नाव सांगा. अनिल भोसले, मुक्काम पोस्ट तांदळवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. किती वर्षापासून जाताय का पहिलीच वेळ आहे? मी पहिली वेळ आलेलो आहे. बरं, तुम्ही पहिली वेळा तुम्ही जाताय
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्यावर आतूनात संकट आलेलं आहे, बरोबर आहे का? कुणाचं जमिनी सगळं वाहून गेलं तर कुणाचं पीक मातीत गेलंय. कुलस्वामींनी आहे तुळजाभवानीच्या चरणावरती तुम्ही आज जाणार आहेत, आशीर्वाद घेणार आहेत. काय साकडं घालचाल देवीला तुम्ही? सगळ्याचं भलं व्हावं, शेतकरी सुखात राहावा, बरोबर. संकट येऊ नये, पाणी जास्त येऊ नये, पाऊस मोजका पडावा, टायमिंगला पडावा, शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, हा. शेतकऱ्याला सुख समाधानाचं दिवस यावे. बरोबर. शेतकऱ्यासाठी आता मी देवीला जाऊन साकडं घालणार आहे बरं. आणि मागणी करणार आहे की बाबा सगळे लोक, शेतकरीच नाही, सगळ्या लोकांना सुखात ठेव, सुखात राहू दे. कुलस्वामीनी आहे तुळजाभवानी हे संपूर्ण महाराष्ट्रात दैवत आहे, बरोबर आहे का? त्या ठिकाणी तुम्ही पहिली वेळा जाताय, ह्याच्या आधी गेलात चाल तुळजाभवानीपाशी मंदिरामध्ये गेल्यानंतर एक काय वाटतंय, ते समाधान वाटतंय का नाही? मस्त वाटतं. चांगलं वर्षातनं एकदा गेल्यानंतर ते सगळं आपलं दुःख विसरून हा सुख आल्यासारखं वाटतं. देवीने आपल्याला आशीर्वाद दिल्यासारखं होतं. बरं. जगायची उमेद येते, ऊर्जा मिळते, देवी आपली आई असल्यासारखी वाटते. बरं बरं बरं. आणि सुखाचा दिवस येतात. बरं, अजून काय म्हणता येईल? अजून काय म्हणता येईल तर मी प्रमोद भोसले. मी ॲक्च्युली जर आता आलोय तर मी पूरग्रस्त, माझं गाव महापुरात आता सध्या तांदवाडी आहे, बरोबर. माढा तालुक्यातलं. हा. आज महापुरात आमच्या गावचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आज खरंच आज ती परिस्थिती तिथे गेलं तर आज तुमचा मीडिया सुद्धा रोडवरच्या गावाला पोचला, पण वस्तुतः आमच्या गावाला मीडिया पोचलेला नव्हता. बरोबर. वस्तुस्थिती सांगतो की आज शेतकऱ्याचं जमिनी वाहून गेल्या, बरोबर. मुळासकट ऊस वाहून गेलं. आम्हाला मदतीचा ओघ बाहेरच्या लोकांनी भरपूर दिलेला आहे. बरं. पण आज शासनाकडनं भरपूर मदतीची अपेक्षा आहे. बरं, काय मदतीची अपेक्षा तुम्हाला की सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हे केलं पाहिजे? आम्हाला कसं आहे माहिती का, शेतकऱ्यांसाठी खरं तर शासनाने आमच्या आधारभूत किमतीवर आम्हाला भाव दिला पाहिजे. बरोबर. आज ऊसाची परिस्थिती बघितली तर आज 3-3.5 रुपये ऊसाला भाव मिळतोय. म्हणजे शेतकऱ्याची व्यथा आहे थोडक्यात. शेतकऱ्याची व्यथा नाही, आज सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून जी शेतकरी आज सांभाळला जातो, बरोबर, तो संकटात आहे. त्या दृष्टीने शासन त्याच्याकडे बघितलं जात नाही. बरोबर. आज शेतकऱ्यांना आधारभूत किमतीची गरज आहे. आता देवीला चाललाय तुम्ही, किती वर्षापासून जाताय तुम्ही? मी 2 वर्षापासून देवीला. बरं, काय वाटतं देवीपाशी गेल्या मग आपलं मनाची शांती म्हणा किंवा समाधान किंवा देवी इच्छा पूर्ण करते? हो, 100%. हा. आज काय साकडं घालणार देवीला? आज देवीला आमचा शेतकरी असा जी संकट येतात शेतकऱ्याची ती दूर होवं, ते संकटाला एक बळ दे प्रकारचं बळ मिळावं. हा हा. असं मी एक साखर घालणार आहे. आज तुमचा जो भाग आहे पाण्याखाली आहे, तुम्ही सरकारकडून काय मागणी करताल? आम्ही सरकारकडनं काहीच नाही, हेक्टरी आम्हाला त्यांनी दिलेलं जे अनुदान आहे 17-18 हजार काय असेल बागायती शेतीसाठी दिलेलं नाही आणखी. आणि प्रति कुटुंबाला महापुराची गेले त्यांना त्यासाठी 10,000 रुपयाचं त्यांची आहे अपेक्षित आणखीन द्यायचं. बरोबर. थोड्या खातेदारांच्या खात्यावर जमा केलेले आहेत आता शासनाने, तर त्याच्यात एक मदतीत भरीव मदत द्यावी. आणि जी 18,000 आहे ती शेतकऱ्याच्या खात्याचे पैसे निघाले. बरोबर. आणि शेतकऱ्याचं असं म्हणजे बाकीच्या सर्वच पक्षाचं म्हणा, शेतकऱ्याचं म्हणा, वेगवेगळ्या माध्यमाचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याची नुकसान भरपाई जी झालेली आहे ती काय भरून निघणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचं जे कर्ज आहे ते माफ करावं असं प्रत्येक जण म्हणतंय. कारण का आज प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालंय, अक्षरशः घरामध्ये तर 8-9 फूट पाणी आहे काय काही भागात. आज साहेब शेतकऱ्याची व्यथाच अशी आहे, आज तुम्ही इंडस्ट्रीज असू द्या, बाकीच्या तुम्ही अनुदान दिलं जातं किंवा मोठ्या मोठ्या कर्ज माफ केले जातात. बरोबर. पण शेतकऱ्याची कर्ज अशी मोठी नसतात. 2 लाख 3 लाख 4 लाख एवढ्याच पर्यंत कर्ज असतात. बरोबर. ती जरी माफ झाली तरी खरंच शेतकऱ्याला एक शासनाचा आशीर्वाद मिळाल्यासारखं होईल. दिवेला गेल्यावर काय मागणार तुम्ही शेतकऱ्यासाठी? मागणार की आमच्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ होऊ दे आणि परत शेतकरी सुखी होऊ दे किंवा शेतकरी ताट म्हणून परत उभा राहू दे. हो, 100%. मी योगेश मुकणे, निमगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. इथून आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मी सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही तिघही पायी चालत आलेलो आहे. बरं. आता गौडगाव जवळ आलेलो आहे. सीनाकाठीच्या प्रचंड पुरानं नुकसान झालेलं आहे आणि शासन त्याला काही मदत देत नाही. एकीकडे शक्तिपीठाला हजारो कोटी रुपये कर्ज काढून ती शक्तिपीठाचा घाट घातला जातो, पण शेतकऱ्याचं जे कर्ज आहे किंवा शेतकऱ्याला जी अनुदान देत आहे ते शासन देत नाही. त्याच्यामुळे शेतकरी हा वर याच्याऐवजी खाली चाललाय. बरोबर. आणि हा शासन हे शेतकऱ्याच्या मुळावर उठल्यासारखं आहे. बरं, काय तुमची मागणी काय किंवा शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे किंवा हे केलं पाहिजे सांगा बरं. शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे. बरोबर. असताना हेक्टरी 50,000 दिले पाहिजे शासनानं. आणि शासन शेतकऱ्याच्या मागं आहे अशी भावना शेतकऱ्याची निर्माण झाली पाहिजे.
म्हणजे असं काहीतरी सरकारनं केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला वाटलं पाहिजे की सरकार आपल्या पाठीशी आहे. बरोबर. तसं कुठंही दिसून येत नाही. हा, दौरे येतात सीना भागात, दौरे निघून जातात, हे मोठे मोठे येतात ते मग मला सांगा, जे दौरे येतात, कोण मुख्यमंत्री येत असेल, उपमुख्यमंत्री येत असेल, आमदार खासदार येत असतील, बरोबर आहे का? हो. मग त्यावेळेस तुमच्या गावातील ग्रामस्थ असतील किंवा तालुक्याचे काही वैयक्तिक सदस्य असतील, पुढारी असतील, मग हे त्या समोर माध्यमाच्या समोर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हे मागणं मागत नाहीत का? हो ऐका, मुख्यमंत्री निमगाव या गावाला आले, निमगाव माडाला भेट द्यायला आले. बरं. भेट दिल्यानंतर फक्त पाणी करायला नदीच्या कडेला गेले. बरं. शेतकऱ्यानं 10 मिनिटं 5 मिनिटं आमच्यावर बोला, हा, आमचं सुख दुःख बघा, बरोबर. आणि आमचं किती नुकसान झालं हे आमचं ऐका, आम्हाला मानसिक आधार मिळेल. बरोबर. परंतु मुख्यमंत्री कधी गाडीच्या खालीच उतरले नाहीत, निघून गेले. त्याच्यामुळे आणखीन शेतकऱ्याचा रोष हा सीना पट्ट्यात आणखीन आहे. बरं, असं एकाच ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलं होतं किंवा वरे वाहून गेलती, शेती वाहून गेलती, अशा बऱ्याचशा ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले असतील, बरोबर आहे का? तुमच्या एका ठिकाणी उतरले नसतील, पण इतर ठिकाणी तर उतरले असतील ना? अजिबात नाही. हा. दारफळला गेले, दारफळ मध्ये तसंच झालं. शेतकऱ्याला प्रश्न विचारले, कर्जमाफी कधी करणार, तुम्ही शेतकऱ्याला अनुदान कधी देणार, बरोबर. आम्ही देऊ करू, हीच भाषा 15 दिवस झाला होतील, त्याच्याप्रमाणे तुम्हाला देतात, पण आणखीन कुणालाही मदत नाही. भरीव उत्तर दिलं गेलं ना. ऐका की प्रशासन ऐका ना, आता हे पण एक माध्यम आहे न्यूजचं, बरोबर आहे का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आज तुमच्या गावात तुमच्या भागात कोण खासदार असेल किंवा आमदार असेल किंवा तुमच्या गावाच्या तालुक्याच्या मागणीनुसार किंवा तुम्ही लिखित स्वरूपात असेल म्हणा, तुमच्या जवळचे आमदार असतील, खासदार असतील, तिथून तुमची मागणी तुम्ही पुढे ढकलू शकत नाहीत का? आज ते एका ठिकाणी नाही थांबले, त्यांना बऱ्याचशा ठिकाणी फिरायचं असेल, मी काही त्यांची बाजू घेत नाही, पण आपल्याला जर एखादा मुद्दा जर ठाम मांडायचा असेल किंवा तो तिथपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपण कुठल्याही माध्यमातून पोहोचवतो का नाही? त्याचा रिप्लाय आपण घेतो का नाही मला सांगा? उदाहरणार्थ तुम्हाला तुळजापूरला जायचं म्हणून तुम्हाला घराच्या बाहेर निघावं लागलं असेल किंवा तिकडे चालत जायला लागलं असेल, तुमच्यासोबत कोण कोण हे तर तुम्हाला सगळं बघावं लागलं असेल. तसं त्या पद्धतीनं असं मला वाटतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा जर करायचा असेल तर आपण स्थानिक पासून सुरुवात केली पाहिजे. मग तुमच्यासोबत हळूहळू शेतकरी संघटना अटॅच होतील, शेतकरी अटॅच होतील, तुमच्या मागण्या बरोबर आहेत म्हणून असा आवाज तयार होईल, बरोबर आहे का? थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणलं तर आज थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सुरुवात कुठून केली? गावातून केली का नाही? आज त्यांचं नाव जगप्रसिद्ध आहे का नाही? आज ती कुठं एक गावामध्ये ठिणगी पेटलेली ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरात पेटली. तुमचा मुद्दा जर बरोबर असेल किंवा खात्रीशीर असेल तर संपर्क तुमच्यासोबत अचूक होतो किंवा शेतकरी येतात आणि तुमच्या सगळ्या मागण्या खालून सुद्धा वरपर्यंत जाऊ शकतात. पण त्यांची मानसिकता नाही. ज्यावेळेस आम्ही स्थानिक आमदार येतात पाहिला, बरोबर, आम्ही अडचणी सांगतो, तर त्यांचं आश्वासन असतं की आम्ही ते सांगू वरच्याला, पण आणखीनही शासनाची कुठलीही भूमिका नाही की बाबा हे शेतकऱ्यांना ज्या टायमिंगला सर तुम्ही तोंडी बोलता तेव्हा सांगू बघू असे उत्तर येतात, पण ज्या टायमिंगला तुम्ही कुठेही जावा की ज्या टायमिंगला देता घेता त्या तुमच्यापाशी प्रूफ राहतो की ह्या तारखेला आमची मागणी आहे, त्या तारखेला मागणी आहे, एवढे अर्ज झालते, तेवढा तिथं आंदोलन झालतं, की ह्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यातली गोष्ट सुद्धा व्हायरल होऊ शकते आणि ती एक दिवस असा भडका होऊ शकतो की त्या गोष्टीवर त्यांना चर्चा करावीच लागते. पण हे माध्यम कधी तिथपर्यंत गेल्यावर आल्यावर, बरोबर आहे का? हा, आणि ह्यासाठी असं मला वाटतं बरं का की माझं चुकलं असं मला सांगा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या शेतकरी आमच्या त्या ह्याच्यातनं दुःखातूनच बाहेर निघालेला ह्याच्यातूनच निघालेलं नाही, वास्तव त्यांचे आणखीन कुटुंब आता आणखीन बरं ऐका आता तुमचा प्रश्न म्हणून मी सांगतो बरं का, आज तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग मला सांगा, काल परवाचे वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे झाले, कुठला दसरा इकडचा तिकडचा झाला, बरोबर आहे का? त्या ठिकाणी हजारो नाहीतर लाखोच्या संख्येने परत माणसं का गोळा झाली मला सांगा बरं तुम्ही? बरोबर आहे. मग ती पक्षाची असू द्या, पार्टीची असू द्या किंवा समाजाची असू द्या, तसं मला काय वाटतं, जर तुमच्या मागण्या जर बरोबर असतील तर शेतकरी तुमच्यासोबत 100% येणार. कारण तुम्ही आपण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, आमदार म्हणा, खासदार म्हणा, बरोबर आहे का? ते जर आपलं ऐकत नसेल तर त्यांना त्यांची कान पिळून आपल्याला करणं भाग आहे, बरोबर आहे. मला काय म्हणायचं ह्याच्यावर की समाजाचे मेळावा घेण्यापेक्षा शेतकऱ्याचे मेळावा घेणं अगदी. मग मला सांगा, आपण पुढच्या माणसाला सांगण्यापेक्षा पुढेही आपण मानव आहोत, एकता ही समाजात राहिली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याचे मेळावा घेऊन शासनानं त्याच्याबद्दलचं कृती आराखडा तयार केला पाहिजे. तुझं किती नुकसान झाले ते पाहणं गरजेचं आहे शासनानं. पण प्रशासन अजिबात ग्राउंडवर येत नाही, पंचनामे व्यवस्थित होत नाहीत, आणि पंचनामे झाले तर कागदावरच होतात, प्रत्यक्षात होत नाहीत. आणि आम्ही आलो गेलो फोन केला तर असं होतं. त्यामुळं प्रशासन हे
कागदावर काम करतं, वास्तविक ग्राउंडवर प्रशासनानं काम करणं गरजेचं आहे. बरोबर. तो दिसत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण सुरुवात कुणी केली पाहिजे त्याची? त्यांना वेळ ना ते करत नाही, मग त्याला त्यात पाठपुरावा आपण केला पाहिजे पाठपुरावा नाही? शेतकऱ्याने केला पाहिजे. हां. पण शेतकरी आता सध्या तो आहे ना पुरातच गुंतलेला आहे. बरोबर, बरोबर. शेतीत पंचनाम्यात गुंतलेला आहे. हां. त्याला त्याच्या मागे जाऊन तिथं रानात पंचनामा करणं, त्याचा फोटो काढणं. सगळ्यात त्या महत्वाची करणं. गोष्ट म्हणजे तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत, पण आज कसं झालंय माहितीये का, प्रत्येकाला वाटतंय की माझं होत नाही काम, माझं काम होत नाही, पण काय गोष्टीला आपण स्वतः खंबीर उभं राहावं लागतं एवढं वाटतं मला. बरोबर आहे का? शेतकऱ्याने एक एक करून उभं राहिलं पाहिजे. हां. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हां. शेतकऱ्याने एकी करून उभारणं गरजेचंच आहे. हम्म. पण त्या व्यतिरिक्तही प्रशासनाची बी काय भूमिका आहे, हम्म. ती प्रशासनानं शेतकऱ्याला बरोबर घेऊन करणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. पण प्रशासन तसं दिसत नाही हम्म. ग्राउंडवर. आता सध्या तुम्ही तुळजापूरला चाललाय, देवीकडे काय साकडं घालचाल आणि किंवा काय मागणं असेल? मी असं देवीला सांगेल की शेतकरी महाराष्ट्रातला सुखी समृद्धी व्हावा हां. आणि समाजाचे मेळावे होण्यापेक्षा हम्म. एक शेतकऱ्याचा मेळावा होणं हे आता शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी शेतकऱ्याच्या सुख समृद्धी मिळावी आणि शेतकऱ्याची उन्नती व्हावी ह्याच्यासाठी मी देवीला साकडं घालणार.
तील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.